अपने ही जवान गुलाम थे, उन्होंने गोली मारी थी, अब में फर्क इतना है, आपने लाठी मारी। यार आप कुछ में ताब है ना, हम तो शहीद हैं, हर युग में जन्म लेंगे। तुम क्या सोचते हो हम मर जाएंगे? बोल देना, हम तुम्हारे मालिक हैं, हर युग में जन्म लेंगे, तुम्हारी औकात बताएंगे। गुलाम हम नहीं है, मालिक हैं। नमस्कार, आपण बघत आहात विद्याधन डेली न्यूज इंडिया। यामध्ये विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्काचं संरक्षण करा व शांततापूर्ण आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईचा निषेधार्थ संपूर्ण भारतभर आपण या ठिकाणी बघतायत। देशभरातील नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपर फुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर 20 तारखेला नवी दिल्ली येथे जंतर मंतर येथे भारताच्या विविध राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केले। या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी केली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा आणि भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटणार नाही याची ठोस हमी सरकारने घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती। परंतु या ठिकाणी आंदोलन शांततापूर्ण चालू असताना भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि विद्यार्थी लोकशाही मार्गाने आपले म्हणणे मांडत असतील तर त्यांच्या आवाजाला दडपण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणे हे लोकशाहीला साजेसे आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा वापर झाल्याच्या बातम्या आपण या ठिकाणी बघत आहात आणि हे चिंताजनक आहे आणि या घटनेचं निष्पक्ष चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। आज प्रश्न फक्त नीट परीक्षेचा नाही तर देशातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासाचा आहे। आपण बघू शकता गेल्या 20 दिवसापासून अन्नत्याग करून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणारे सोनम वांगचुक सर यांच्याशी ज्या प्रकारे सरकार वागलं ते अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे। त्यांना जबरदस्तीने पांढऱ्या कापडात गुंडाळून ओढून नेण्यात आलं। एवढ्यावरच हे पोलीस थांबले नाही तर आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थिनीवर सुद्धा लाठीचार करण्यात आला। याच्यामुळं लोकशाही संपुष्टात आली का हा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे। यावरून असं लक्षात येतंय की या सरकारच्या सर्व कर्माचा हिशोब जनता घेतल्याशिवाय राहणार नाही। न्यूज रिपोर्टर प्राध्यापक अरुण गुळवे, विद्याधन डेली न्यूज इंडिया, बुलढाणा।